लातूर वासियांना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। आजचा दिवस हा आपल्या सर्वांच्या दृष्टीने एक अभिमानाचा आणि ज्यांनी हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपलं बलिदान दिलं त्यांचं स्मरण करण्याचा दिवस आहे। आणि नक्कीच आज भारत हा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये जे स्वप्न या स्वातंत्र्य सैनिकांनी पाहिलं होतं ते स्वप्न आज पंतप्रधानांच्या मोदीजींच्या नेतृत्वात पूर्ण होतंय। हे आपण बघतोय। आज भारत देश बलशाली झालाय, भारत देश स्वयंपूर्ण झालाय आणि नक्कीच पुढे सुद्धा भारताची प्रगती ही कोणी रोखू शकणार नाही। लातूरचं पण जिल्ह्याच्या याच्यामध्ये आज आम्ही नवीन काही योजना शासनाकडनं आणल्यात। देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पण काही नवीन योजना नवीन संकल्पना मांडल्यात। हरित लातूर करण्याचा निर्धार हा जिल्हा प्रशासन आणि सर्वांनीच म्हणजे NGO वगैरे या सगळ्यांनाच आम्ही बरोबर घेऊन आपलं लातूर हे हरित लातूर झालं पाहिजे। जिल्हा नुसतं शहर नाही, जिल्हा हा हरित लातूर झाला पाहिजे हा प्रयत्न आणि ही म्हणजे अभियान आम्ही हाती घेतले। त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे। सर्वांनी त्याच्यात सुद्धा सहभागी व्हावं ही माझी सर्व लातूर वासियांना मनापासूनची विनंती आहे। आणि आजचा दिवस हा सगळ्यांनी उत्साहामध्ये आज साजरा होतोय। सगळ्यांना परत एकदा आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या मी शुभेच्छा आपले आभार की आपण जिल्हा रुग्णालयाबाबत पुढाकार घेतला। भूमिपूजन कधी होणार? परवाच आता मुख्यमंत्री इथं आल्यानंतर जी काही थोड्या अडचणी राहिल्या होत्या त्या पण त्यांनी स्पष्ट सूचना देऊन मुख्यमंत्र्यांनी लातूरचं सिव्हिल हॉस्पिटल जे आहे हे काम सुरू करण्याबद्दल आपले जे सचिव आहेत या विभागाचे त्यांना दिलेले आहेत। त्यामुळे लवकरच मला वाटतंय एक महिन्याभराच्या आत आपल्याला भूमिपूजन घेऊन काम सुरू करायला कुठली अडचण येईल असं मला वाटत नाही। त्याच्या आधीच होईल। फक्त आता मी महिना का म्हटलो तर थोडं सुट्ट्या तांत्रिक काही तर म्हणून मी महिना म्हटलो, पण शक्यतो आम्ही त्याच्या आधीच सर्वांना घेऊन भूमिपूजन करून काम सुरू। सर आपल्या उपस्थितीमध्ये काही जनता दरबार वगैरे घेणार आहात का सर? म्हणजे लोकांची नाही करू नियोजन आपलं आज तरी तसं काही नियोजन किंवा प्लॅनिंग नाही, पण आपल्याला पण सगळ्यांना माहित आहे मी आल्यावर इथं शक्यतो सगळ्यांना जेवढं जमल तेवढ्यांना भेटत असतो, निवेदनं घेत असतो। त्याच्यावर जिल्हा प्रशासनाकडं, जिल्हा परिषदकडं, महानगरपालिका किंवा काही मुंबई मंत्रालय स्तरावरची पण निवेदनं असतात। त्यांचा माझ्या ऑफिसला तिथं पाठपुरावा करण्याच्या सूचना मी देत असतो। DPDC जे काही कामांची निवेदनं येतात त्याचा आपण आता प्रशासकीय मान्यता देण्याची सुरुवात केलेली आहे। आणि पुढे सुद्धा म्हणजे बाकीची पण कामं डिपार्टमेंटची काही अपेक्षा असतात लोकांच्या, PWD कडनं काही कामं, काही प्रलंबित जे प्रश्न आहेत ते सुटावे, तर हे आपण ज्या त्यावेळी देत असतो। पण तरी पुढे नियोजन आपण जसं विचारलं त्याचं नियोजन करून आम्ही नक्की करू। थँक्यू।